गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 200 ते 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. आता असं होण्यामागचं बेसिकली रिझन काय, तर ते आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात की शुक्रवारी US मार्केटमध्ये रात्री काय झालं होतं. तर जेव्हा तिथे विकेंड आला होता तेव्हा तिथे ऑलमोस्ट मार्केट बऱ्यापैकी क्रॅश झालं होतं. नॅसडॅक वगैरे ऑलमोस्ट 1 ते 1.5% लोअर बंद झाले होते. तर त्यामागे रिझन असं होतं की इस्रायलनं इराणच्या काही स्टील प्लांट्सवरती हल्ला केला होता आणि त्यामुळे इराणनं सांगितलं होतं की आता मिडल ईस्टमधले जे काही ॲल्युमिनियम प्रोडक्शन करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत, इंडस्ट्रियल कंपनीज, तर त्यांच्यावरती आम्ही आता टार्गेट करणार आहोत. त्यामुळे जे ॲल्युमिनियम आहे तर ते बेसिकली जे US आहे तर त्यांना ते एक्सपोर्ट होत असतं बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये, की जे USच्या डिफेन्समध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. परंतु यामुळे काय झालं की यामुळे मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आणि जर आज आपण पाहिलं तर आपला जो विक्स आहे तर तो ऑलमोस्ट एकदम हायला क्लोज आहे. आणि याआधी जर आपण हिस्ट्री पाहिली तर 2च वेळा US आपला जो विक्स आहे तर तो 30 क्रॉस करून वरती गेला होता. आणि जेव्हा जेव्हा विक्स 30 क्रॉस करून वरती जातो तेव्हा मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच मार्केट एकदम 2 गोष्टी आपण यातनं प्रेडिक्ट करू शकतो. एकतर मार्केट एकदम बॉटमला आलेलं आहे, अदरवाईज इथनं मार्केट एक मोठं क्रॅश होऊ शकतं, ही सिच्युएशन आहे. जर इंडिया विक्स जो आहे तर तो आता ऑलमोस्ट 26-27च्या आसपास आहे. तर तो जर क्लोज होऊन 30+ जर क्लोज होऊ शकला तर मग मात्र त्यानंतर आपल्याला एक मोठा फॉल हा पाहायला मिळू शकतो, ज्याला आपण क्रॅश लाईक सिच्युएशन म्हणू शकतो. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एवढं लगेचच इमिजिएट पॅनिक होण्याची गरज नाही आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर आपल्याला मार्केटमध्ये एक सायझेबल फॉल आपल्याला आत्तापर्यंतही पाहायला मिळाला आणि अजूनही कुठे आपल्याला बॉटम आउट होण्याची कुठलीही रिझन्स सध्या दिसत नाही आहेत. परंतु लवकरात लवकर हे युद्ध थांबावं एवढीच अपेक्षा आहे. परंतु शनिवार रविवारमध्ये जे काही एस्कलेशन झालं तर त्याच्यामुळे आज आपल्याला गिफ्ट निफ्टी थोडंसं जास्त पॅनिक मोड दाखवत आहे. आणि शिवाय या आठवड्यामध्ये आपल्याकडे लोकली 2 सुट्ट्या आहेत. एक आहे उद्या, त्यामुळेच उद्याची जी निफ्टीची एक्सपायरी आहे तर ती आजच होणार आहे आणि शिवाय त्यातल्या त्यात ती मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणावरती आज आपल्याकडे व्होलॅटिलिटी पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे ट्रेडर्सनं शक्यतो दूरच राहा आजच्या दिवशी. जे कोणी इन्व्हेस्टर असतील तर त्यांनी मार्केटमध्ये हळूहळू इन्व्हेस्ट करायला बिलकुल हरकत नाही आहे. जर आता आपण जर पाहिलं तर जे काही आत्तापर्यंत युद्ध चालू होतं त्यामध्ये हुतीज जे आहेत येमेनमधले, तर ते सुद्धा आता सहभागी झालेले आहेत आणि तेही आता इस्रायलवरती हल्ले करू लागलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर युद्धामध्ये आपल्याला एस्कलेशन पाहायला मिळतं आहे. शिवाय USनं त्यांचे जे काही 3,000-3,500 मरीन्स आहेत तर ते इराणकडे घेऊन गेलेले आहेत आणि ते तिथे थांबलेले आहेत आता पुढच्या ऑर्डर्स येईपर्यंत. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला पाहावं लागेल की पुढं नक्की काय घडणार आहे ते. त्यामुळे ट्रम्प जोपर्यंत माघार घेत नाहीत तोपर्यंत तरी आपल्याकडेच काही जगात कुठेही मार्केटमध्ये फॉल आपल्याला थांबलेला पाहायला मिळणार नाही. आणि मेजरली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या मार्केटला प्रेशर करते आहे, ती म्हणजे ब्रेंट क्रूड. ब्रेंट क्रूड पुन्हा $100 क्रॉस करून वरती गेलेला आहे. आजही ब्रेंट क्रूड वरतीच आहे. आता रुपीला स्ट्रेंथन करण्यासाठी RBIनं एक स्टेप घेतलेली आहे. त्यामध्ये RBIनं सांगितलं आहे की बँका जे आर्बिट्राज करत असतात डॉलर आणि रुपीमध्ये, त्यामुळे ते डॉलर परचेस करत असतात आणि फॉरेनला जाऊन सेल करत असतात, म्हणजे फॉरेन कंपनीजमध्ये सेल करतात ज्यांना गरज आहे त्यांना. मग आता यामुळे काय होतं की आपल्या रुपीवरती प्रेशर क्रिएट होतं. परंतु RBIनं शुक्रवारी एक डिसिजन घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की $100 $100 मिलियन डॉलरपर्यंतच तुम्ही फक्त हे आर्बिट्राज करू शकता, अदरवाईज जास्त तुम्ही करू शकत नाही. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि FISDIचं सेलिंग जर पाहिलं तर मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन तर नक्कीच आपल्याला दिसून येते. परंतु
मार्केट समवेअर कुठेतरी बॉटम आउट होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे असं मला तरी वाटतं. परंतु तशी कुठलीही लक्षणं दिसत नाही आहेत, हा प्रॉब्लेम आहे. तर मग आता पाहूयात की जी डेडलाईन आहे ट्रम्पनं दिलेली, तर ती 6 एप्रिलला संपते. मग त्यानंतर ते काय निर्णय घेतात, की तोपर्यंत काही बोलचाल होती आहे का, हेही पाहावं लागेल. तर मग होप सो पाहूयात आज मार्केट कुठे बंद होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.